रत्नागिरी जिल्ह्याला आज सकाळपासूनच पुन्हा एकदा मुसळधार पाऊस जो आहे तो झोडपून काढताना पाहायला मिळतो आहे। हवामान खात्याचा आज रत्नागिरी जिल्ह्यासाठी या ठिकाणी येलो अलर्ट असलेला पाहायला मिळतो आहे। जर एकंदरीतच विचार केला तर काल दुपारनंतर या ठिकाणी पावसानं थोडीफार विश्रांती घेतलेली होती, मात्र आज सकाळपासून पुन्हा एकदा दमदार पावसाच्या सरी या बरसताना पाहायला मिळत आहेत। तळ कोकणात त्याच पद्धतीनं रत्नागिरी, राजापूर, लांजा, संगमेश्वर आणि चिपळूण या पट्ट्यामध्ये सध्या दमदार पाऊस होताना पाहायला मिळतो आहे। गेल्या 24 तासांचा विचार केला तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 28 मिलीमीटर इतका पाऊस झालेला आहे। सर्वात जास्त पाऊस हा रत्नागिरी तालुक्यात 43 मिलीमीटर झालेला पाहायला मिळतो आहे। किनारपट्टी भागात सध्या पावसाचा जोर हा कायम असलेला पाहायला मिळतोय। तर एकंदरीतच सध्या जो गेल्या 4 दिवसांपासून पाऊस जो बरसतो आहे त्यामुळे सध्या जगबुडी, सोनवी, वाशिष्ठी, काजळी, कोदावली, मुचकुंदी अशा नदींच्या पात्रामध्ये सध्या वाढ झालेली पाहायला मिळते। आपण सध्या काजळी नदीच्या या संगमावरती आहोत आणि तुम्ही बघू शकता की सध्या जोरदार जो पाऊस आहे त्याची बॅटिंग सध्या सुरू असलेली पाहायला मिळते। आज हवामान खात्यानं या ठिकाणी पावसाचा या ठिकाणी येलो अलर्ट जिल्ह्यासाठी दिलेला पाहायला मिळतोय। पुढचे 2 दिवस अशाच पद्धतीनं धुवाधार पावसाची बॅटिंग कोकणात सुरू राहील असा इशारा हवामान खात्यानं दिलेला पाहायला मिळतोय। कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज डेले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।